श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 2 मार्च आणि या दिवशी आलेली आहे होळी. होळी ही फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येत असते. दरवर्षी होळी हा सण अतिशय उत्साहाने आणि अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो. होळी ही पौर्णिमेच्या दिवशीच येत असते आणि या दिवशी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर पहा, ही जी होळी आहे तर त्या होळीची पौर्णिमा आहे हुताशनी पौर्णिमा. तर याचा प्रारंभ जो आहे तर तो 2 मार्च रोजी सायंकाळी 5:57 होणार आहे. त्याचबरोबर हुताशनी पौर्णिमेचा जो समाप्ती आहे तर ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. म्हणून ही पौर्णिमा जी आहे तर ती जी होळीचं दहन आपल्याला करायचं आहे तर ते 2 मार्च रोजीच करायचं आहे. त्याचबरोबर 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आलेलं आहे. म्हणून या 3 मार्च रोजी धुलिवंदन आपल्याला करता येणार नाही, ते आपल्याला 4 मार्चला करायचं आहे. परंतु होलिका दहन म्हणजेच होळीची पूजा, आपल्याला होळी पेटवायची आहे तर ती 2 मार्चला करायचा आहे. त्याचबरोबर होलिका दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो 2 मार्चला असणार आहे आणि 2 तासच असणार आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 2 मार्चच्या रात्री म्हणजे सायंकाळी 6 ते 8 या वेळेतच होलिका दहन जे आहे तर ते करायचं आहे. होळी हा सण मराठी वर्षातील अतिशय महत्त्वाचा सण असल्यामुळं या सणाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर हा सण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भक्त प्रल्हाद आणि त्याची आत्या होलिका यांच्या संदर्भात आहे. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होलिका जी आहे तर तिने भक्त प्रल्हादाला मध्ये घेऊन बसलेली होती, परंतु जिला अग्नीपासून वाचायचं वरदान होतं होलिका, तिचाच अंत झाला आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. याचाच अर्थ असा आहे की वाईटावर चांगल्याची मात झाली, म्हणजेच चांगल्या गोष्टींचा विजय झाला आणि वाईट गोष्टी ह्या जळून खाक झाल्या. म्हणजेच आपल्याला आपल्या जे काही चांगले विचार आहेत तर ते चांगले विचार आपल्या होण्यासाठी, त्याचबरोबर वाईट विचारांचा नाश होण्यासाठी हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. तर होळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ही एक वस्तू गुपचूप तुमच्या खिशामध्ये ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती आहे आणि ही वस्तू तुम्ही जर तुमच्या खिशामध्ये गुपचूप ठेवली तर काय होणार आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट अडचणी ह्या येत असतात आणि ते संकट अडचणी दूर होण्यासाठी आपण कष्ट तर करायचेच असतात, परंतु त्याबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे असतात. तर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही संकट अडचणी दोष आलेले असतील, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्यावरती वारंवार कर्ज होत असेल, त्याचबरोबर तुम्ही किती कष्ट मेहनत करता परंतु त्याचा योग्य तो मोबदला तुम्हाला प्राप्त होत नसेल, किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तर तुम्हाला हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. होळीच्या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गुपचूप तुमच्या खिशामध्ये ठेवायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या मनामध्ये असा विचार करत असतो की मी एवढे उपाय करते, एवढे सेवा करते, एवढ्या साऱ्या गोष्टी करते, परंतु मला त्याचं फळ हे काहीच मिळत नाही. तर काय होतं, कधी आपण बऱ्याच वेळा उपाय ऐकत पण असतो, परंतु ते करणं कंटाळा करत असतो आणि ज्यावेळेस आपण कंटाळा करतो त्यावेळेस मग आपल्याला त्या उपायाचा काही फायदा पण होत नाही आणि त्या दिवसाचा काही फायदा आपल्याला होत नाही. तर असे काही तिथी असतात ना, जी होळी आहे किंवा अनेक सण असतात, तर त्या सणांना अमावस्या, पौर्णिमा, त्याचबरोबर जी संकष्टी चतुर्थी असेल, एकादशी असेल,
तर अशा तिथींना आपण जर काही प्रभावी उपाय सांगितल्याप्रमाणे जर केले आणि अगदी आपल्या मनामध्ये श्रद्धेने ते उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होते. आणि होळी हा दिवस नकारात्मकता दूर करणारा दिवस आहे. या दिवशी आपण जेवढे पण उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. या दिवशी होळीची जी काही नकारात्मकता आहे होळीच्या दिवशी खूप अधिक प्रमाणामध्ये वातावरणामध्ये असते, परंतु आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यापासून आपली संरक्षण होते आणि आपल्याला त्या उपायाचा फायदा देखील होतो. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला होळीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो सकाळीच करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी ही बाजारातून विकत आणायची आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये असेल तर तीच घ्यायची आहे, नसेल तर मग तुम्ही किराणा दुकानातून पिवळी मोहरी विकत घेऊन येऊ शकता. 10 रुपयाची मिळते, खूप मोठी मिळते. ती तुम्ही एकदाच आणली तर उपायासाठी तुम्हाला होऊन जाईल. तर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, त्याबरोबर तुम्हाला एक लवंग घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक जायफळ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3 चिमूट काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एक काळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये बांधायच्या आहेत. अगदी छोटासा तुकडा असेल तरी चालेल, त्यामध्ये ह्या सर्व वस्तू बसतील एवढा तुकडा घेतला आणि त्याची पुरचुंडी म्हणजेच त्याची पोटली बनवायची आहे. आता बघा ही पोटली जी आहे तर ती पुरुषांनी खिशामध्ये ठेवायची आहे आणि स्त्रियांनी आपण आता ड्रेस घातला असेल तर ओढणीला बांधायचं, ओढणीच्या कोपऱ्याला बांधायचे आहे. साडी घातली असेल तर साडीच्या कोपऱ्याला म्हणजे साडीच्या पदराला बांधायचं आहे. किंवा मग तुम्ही म्हणजे कोणत्याही ड्रेसमध्ये असाल तर तुम्ही एखाद्या खिशामध्ये किंवा मग तुम्ही ज्या पद्धतीने ठेवू शकताल त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या जवळच ही वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ह्या ज्या वस्तू आहे तर ती तुम्हाला दिवसभर तुमच्या जवळ ठेवायची आहे. दिवसभर तुम्ही जवळ ठेवल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तर संध्याकाळी ज्यावेळेस आपण होळीची पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, होळीची पूजा करून घ्यायची आहे. होळीच्या प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत. होळीची सर्व पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून होळी मातेला नमस्कार करायचा आहे. माझ्यातील जे अवगुण असतील, नकारात्मकता असेल, दुःख संकट असतील त्याचा नाश होऊन जाऊ दे. माझ्या नशिबामध्ये जे काही लिहून ठेवलेलं असेल म्हणजेच काही दोष अडचणी संकट बाधा लिहून ठेवलेल्या असतील तर त्याचा बी नाश होऊ दे. त्याचबरोबर माझ्या मुलांची, घराची, पतीची सर्वांची प्रगती होऊ दे. घरामध्ये धनसंपत्ती ही कायमस्वरूपी नांदत राहू दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. सर्व पूजा आटपून झाल्याच्या नंतर प्रार्थना करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ही जी पोटली तुमच्याजवळ तुम्ही ठेवलेली आहे तर ती तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायची आहे. आता ही पोटली ज्यावेळेस आपण त्या अग्नीमध्ये दहन करतो त्यावेळेस काय होतं की आपल्याला जर कुणाची वाईट नजर लागलेली असेल, बद्दल कुणाचे वाईट विचार असतील, करणीबाधा, वाईट दृष्टिकोन कुणाचा असेल किंवा कोणी शत्रू आपल्याला त्रास देत असेल तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या जळून खाक होतात. आणि पहा हा उपाय जो आहे ना तर तो तुम्हाला गुपचूप करायचा आहे, कुणालाही सांगायचं नाही. तुम्ही स्वतःसाठी तो करायचा आहे, तुमच्या मिस्टर असतील त्यांच्यासाठी करायचा आणि असा हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. मुलांच्या खिशामध्ये दिवसभर ती वस्तू द्यायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला मुलांना प्रार्थना करायला लावायची आहे आणि ते जाळून टाकायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा अगदी गुपचूप उपाय नक्की करा. हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यातील जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर होऊन जातील. तुमच्यातली जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला कोणाचीही कितीही वाईट नजर असू द्या ती अजिबात लागणार नाही. आणि पहा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला वर्षातून एकदाच करता येणार आहे आणि होळीच्या दिवशीच करता येणार आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.